नमस्कार शेतकरी मित्रांनो, येत्या 5 डिसेंबरपासून हिंगोलीमध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे 2 डिसेंबरपासून परभणीत देखील होणार आहे. तर ह्यानंतर कुठल्या जिल्ह्यांचा नंबर लागणार आहे हे मी व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटने ह्यामध्ये काही बदल करून आणले म्हणजे जिल्ह्यानुसार काही नवीन नियमावली जाहीर केलेली आहे. तर ती काय आहे त्यामध्ये बघा, अतिवृष्टीच्या निकषानुसार 24 तासात 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली असल्यास आणि मंडळांमधील गावात 33% जास्त पिकांचं नुकसान झालेले असल्यास ही मदत 100% मिळणार आहे. यामध्ये जर ह्या आकड्यापेक्षा जर तुमचं नुकसानाचं हे प्रमाण कमी असेल व पावसाचं प्रमाण कमी असेल तर रकमेमध्ये तुमचा जो निधी मंजूर झाला आहे त्यामध्ये काही प्रमाणात कमतरता देखील येऊ शकते. या गोष्टीची तुम्ही नोंद घ्या. परत म्हणू नका की आम्हाला एवढा विमा मिळणार होता पण इतका कमी कसा काय मिळाला. त्याचप्रमाणे मित्रांनो बघा, आता काही कंपन्यांचा देखील उल्लेख करणार आहे. या कंपन्यांमार्फत तुम्हाला पीक विमा हा मिळणार आहे. तर त्या कंपन्यांचे नावं देखील आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व पुढचे कोणते जिल्हे आहेत म्हणजे हिंगोली व परभणीनंतर कुठल्या जिल्ह्यांचा नंबर लागणार है ये देखील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. लेकिन इससे पहले अगर आप चैनल पे नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकरी सम्राट इस यूट्यूब चैनल में। अगर आपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया तो वो भी कर दो और जो कुंडी के नीचे घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ. तो चलते करते व्हिडिओ को स्टार्ट और तुम भी कर दो व्हिडिओ को लाईक. तर बघा मित्रांनो, आता बघा पिकांच्या नुकसानीकरता ही एक लिमिट होती बघा 13,500 रुपयाहून आता ही लिमिट वाढवण्यात आलेली आहे. फक्त कुणासाठी ज्यांना हा आकडा म्हणजे गव्हर्नमेंटनं जो निधी आकड्याचा हे मंजूर जो करून दिलेला आहे त्यापेक्षा त्या आकड्यापेक्षा जास्त जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर ती लिमिट वाढवण्यात आली आहे. नाहीतर तुम्हाला रक्कम कमीच मिळणार आहे. या गोष्टीची तुम्ही नोंद करून घ्या. त्याचप्रमाणे बघा, आता बघा जून ते ऑगस्ट म्हणजे या कालामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आता बघा पिकांचं जे नुकसान झालं होतं या शेतपिकांच्या नुकसानापोटी विहित करण्यात आलेल्या दरामध्ये मदत देण्याबाबतचे प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडून आता हे ऑफिशियली पार पडलेले आहेत व GR देखील समोर निघून आलेला आहे. तर ह्या गोष्टीची काळजी नसावी. हेक्टरी किती रक्कम मिळणार आहे त्याबाबतीत अद्याप काही हे झालेलं नाही आहे, म्हणजे ऑफिशियल GR आलेलं नाही आहे त्याबाबतीत. ती जर आला तर तुम्हाला तेही व्हिडिओच्या मार्फत मी कळवण्याचा प्रयत्न करेल. आता बघा, ह्यामध्ये काही महत्त्वाच्या कंपन्यांचा उल्लेख केला आहे म्हणजे जिल्ह्याने आहे व त्याचप्रमाणे काही 2 विभाग वाटून दिलेले. या 2 विभागांना सर्वात अगोदर पीक विमा हा मंजूर होणार आहे. त्यामध्ये औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग, हे परभणी, हिंगोली, नांदेड, जालना व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश होतो. यांना सर्वात अगोदर पीक विमा वाटपाला सुरुवात होणार आहे व त्यानंतर बीड व लातूर यांचा नंबर लागणार आहे. लातूरचं आणखी तुर्तास हा कन्फर्म नाही. लातूर व धाराशिवला थोडा वेळ लागू शकतो. त्यानंतर बघा दुसरा जिल्हा आहे पुणे विभागातला. त्यामध्ये पुणे, सातारा, सोलापूर या 3 जिल्ह्यांना वाटपाला म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागानंतर या पुणे विभागाला वाटपाला ही मान्यता म्हणजे ऑफिशियली प्राप्त झालेली आहे. यांचा लवकरच GR समोर देखील येणार आहे. या गोष्टीची काळजी नसावी. तो आल्यानंतर तुम्हाला मी लवकरच कळवण्याचा प्रयत्न करेन. तर ही होती आजची ऑफिशियल अपडेट. त्यानंतर जर आणखी काही अपडेट आली बाकी जिल्ह्यांची तर ती देखील तुम्हाला कळवण्याचा मी प्रयत्न करेन. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला व्हिजिट करा. लाईक सबस्क्राईब व शेअर अजिबात करायला विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.